महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्यानं साताऱ्याचा निर्णय लटकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अजित पवार गटाकडे असलेला सातारा भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी मागितलाय। त्या बदल्यात शिंदे गटाकडे असलेला नाशिक मतदारसंघ छगन भुजबळ यांच्यासाठी अजित पवार गटाला दिला जाणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा असलेला ठाणे मतदारसंघ हा भाजपला हवाय आणि दोन्ही जागेवरील दावा शिंदे सेनेनं सोडलेला नाहीये। तर नाशिक मिळत नाही तोपर्यंत सातारा उदयनराजे यांच्यासाठी सोडायला अजित पवार गट हा तयार नाहीये। त्यामुळे साताऱ्याचा निर्णय आता लटकलेला आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तर आपण पाहतोय महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा हा सुटलेला नाहीये। त्यामुळे महायुतीत आता नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्यामुळे साताऱ्याचा निर्णय सुद्धा लटकल्याचंच पाहायला मिळतं। कारण अजित पवार गटाकडे असलेला सातारा हा भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी मागितलाय, पण त्या बदल्यामध्ये आता शिंदे गटाकडे असलेला नाशिक मतदारसंघ छगन भुजबळ यांच्यासाठी अजित पवार गटाला दिला जाणार असल्याची माहिती मिळते आहे।